मंडळी, तुम्ही नेहमीची कढी तर नक्कीच खात असाल, पण एकदा माझ्या पद्धतीने अशी पंजाबी कढी पकोडा बनवून तर बघा. हिची चव इतकी जबरदस्त लागते ना की एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा बनवाल याची मला खात्री आहे. सगळ्यात आधी कढईमध्ये जवळपास अर्धा लिटर घरचं बनवलेलं ताक घेतलंय. यामध्ये 2 चमचे बेसन घालून गॅस बंद ठेवूनच छान मिक्स करून घेतलंय. आता यामध्ये हळद घालून ती देखील छान मिक्स करून घेतली आणि गॅसची फ्लेम सुरू करून ते उकळण्यासाठी ठेवून दिले. तोपर्यंत आपण यासाठी भजी तयार करून घेऊया. यासाठी एका भांड्यामध्ये बेसनाचं पीठ घेतले. त्यामध्ये चिरलेला कांदा, लाल तिखट, हळद, गरम मसाला, जिरे, खाण्याचा सोडा आणि चवीनुसार मीठ घातले. थोडा ओवा हातावरती चोळून यामध्ये घालून घेतलाय. आता यामध्ये कसुरी मेथी देखील घालून घेतली. मी व्हिडिओमध्ये कसुरी मेथी सुरुवातीला घालायची विसरले होते, पण तुम्ही मात्र मीठ घातल्यानंतर या स्टेपला कसुरी मेथी घालून घ्या. याची चव खूप जबरदस्त लागते. आता थोडं थोडं पाणी घातले. भज्याचं पीठ छान भिजवून घेतले. इकडे तेल छान गरम झालेलं होतं. आता आपण यामध्ये भजी तयार करून घेऊया. त्यासाठी भजी मी तेलामध्ये थोडी थोडी सोडून घेतल्या आणि मध्यम गॅसवरती भजी छान तळून घेतलेत. भजी छान तळून झाल्यावरती आता ती आपल्या कढईमध्ये घालून घेऊया. आता भजी तळलेल्या तेलातील जास्तीचं तेल काढून घेतले आणि थोड्याशा तेलामध्ये एक फोडणी तयार करून घेऊया. त्यासाठी मोहरी, जिरे आणि हिंग घातलेत. त्यानंतर कढीपत्ता घातलाय. कढीपत्ता छान तडतडला की यामध्ये कांदा घालून तो छान परतून घेतलाय. कांदा छान परतल्यावरती यामध्ये लसूण आणि आलं आणि कोथिंबीरची पेस्ट घालून छान परतून घेतले. चवीनुसार मीठ घातले. आता 2 हिरव्या मिरच्या मी उभ्या चिरून घेतल्या होत्या, त्या देखील यामध्ये घालून घेतल्यात. मिरच्या छान परतल्यावरती आता लाल तिखट घातले आणि ही फोडणी छान परतून घेतली. आता हा तयार केलेला तडका आपण कढईमध्ये घालून घेऊया. यानंतर हातावर थोडी कसुरी मेथी घेऊन ती चुरून कढईमध्ये घालून घेतली. शेवटी वरून हिरवीगार कोथिंबीर घालून घेतली. तर मंडळी, आपली गरमागरम आणि एकदम चविष्ट पंजाबी कढी पकोडा तयार आहे. तुम्ही मसाले भातासोबत एकदा नक्की ट्राय करा. खूप जबरदस्त चव लागते याची. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला अजिबात कंजूसी करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला व इन्स्टावरती फॉलो करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबातील व्यक्तींची काळजी घ्या, कारण आपलं कुटुंबच आपलं खरं जग आहे. धन्यवाद.